इस्लामपूर पालिका प्रशासनाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली घेराव घालण्यात आलाय। मनमानी कारभार करणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार असो, पाणी आमच्या हक्काचं नाही, प्रशासकाच्या बापाचं। गुंठेवारी शासन आदेशानुसार अंमलबजावणी झालीच पाहिजे। गुंठेवारीच्या जाचकटी रद्द झाल्या पाहिजेत। स्वच्छता ठेका रद्द झाला पाहिजे। ठराव गायब करणाऱ्या अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी झालीच पाहिजे, अशा घोषणांनी पालिका परिसर आणून सोडलाय। यावेळी सय्यद यांनी प्रशासनावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला। कर वसुलीचं कारण पुढे करत हुकुमशाही पद्धतीने पाणी कनेक्शन बंद करता येणार नाही। पठाणी पद्धतीने वसुलीसाठी जे नळ कनेक्शन बंद केले ते सत्वर सुरू करावेत। थकबाकीदारांना अभय योजना राबवून कराची रक्कम 4 हप्त्यामध्ये भरून घ्यावी। शास्ती कर माफ करावा। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मालमत्ताधारकांना शास्ती कराला सामोरं जावं लागते। मालमत्ताधारकांनी रितसर बांधकाम परवाने मागणी केल्यास गुंठेवारीचं कारण पुढे करत परवाने दिले नाहीत। प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणी पुरवठा विभागाची वाटोळ झाले, याला जबाबदार कोण, असा प्रश्न सय्यद यांनी उपस्थित केलाय। यावेळी जमीर नालबंद, दीपक कळसे, अतुल गुरव, तात्यासाहेब बामणे, अशोक चव्हाण, रामराव थोरात, अरुण कुपाडे, इक्बाल वायर, शकील पटवेकर, रशीद डाके, प्रभाकर कुरळपकर, ॲडव्होकेट धनाजी पाटील, ॲडव्होकेट रोहित वर्णने, विकास लाखे, मिलिंद पिसे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। गोरगरिबांचे नळ कनेक्शन जे बंद केलेले आहेत ते त्वरित त्यांनी सुरू करावेत, अशी आमची पहिली मागणी होती। आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही 4 हप्त्यामध्ये ती जी काही थकीत आहे ते 4 हप्त्यामध्ये आम्ही भरून घेऊ आणि नळ कनेक्शन सुरू करू। परंतु तरीसुद्धा जर त्यांनी नळ कनेक्शन जर सुरू केले नाहीत तर मात्र हे आंदोलन अधिक तीव्रतेनं जनतेसह आम्ही या नगरपालिकेवर आंदोलन करू, असा आम्ही इशारा त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी विषय आहे, या शहरातील प्रश्न जो गंभीर आहे तो एनएचा आहे। एनएचा जो GR आहे त्याची अंमलबजावणी केली तर शास्तीकराचा देखील विषय येणार नाही। लोकांना हे फसवतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण त्या एनएच्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 2020 पर्यंत जे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत ते सुद्धा कायम करा आणि शिवाय जे काही मोकळे प्लॉट आहेत ते तुम्ही एनए करून द्या। मुळात नगरपालिकेला जो अधिकार आहे तो प्रशमन फी घेऊन त्याचं प्लॉट एनए करून देणं एवढ्यापुरतं मर्यादित असताना यांनी मूळ नकाशा मागणीचा यांना कुठलाही अधिकार नाही। कारण यांनी एनएची प्रत दिल्यानंतर महसूलकडे ज्या वेळेला प्रांतांच्याकडे आपण प्रस्ताव सादर करतो त्यावेळेला महसूलला तो अधिकार आहे की त्यांनी बाबा तो प्लॉट खरोखरच तो मालकीचा स्वतःचा आहे का, वस्तुस्थितीला प्लॉट त्याचा आहे का, तो किती गुंठ्याचा आहे, त्याची आणेवारी किती आहे, किंवा तो वर्ग 1 आहे का, वर्ग 2 आहे का, ते देवस्थानचे आहे का, ते महारवतन आहे का, हे सगळं बघण्याचं काम हे प्रांताधिकाऱ्यांचं, जिल्हाधिकाऱ्यांचं आहे। त्यामुळे यांनी ते बघायचं नाही, यांनी फक्त प्रशमन फी घेऊन त्याचा प्रस्ताव मंजूर करून द्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर एनएसाठी त्या ठिकाणी ऑर्डरला दिल्यानंतर त्यांनी सुद्धा जर योग्य असेल, देवस्थानची जमीन नसेल, वर्ग 2 नसेल, महारवतन नसेल तर लगेच सिटी सर्वेचं जी काही मोजणीची फी आहे ती भरण्याचं पत्र द्यायचं आहे आणि ते पत्र घेऊन सिटी सर्वेमध्ये त्यांनी पैसे मोजणीचे भरायचे आणि ती पावती जोडली की एनएची ऑर्डर देणं इतकं सोपं काम आहे। परंतु यांनी त्याचा मोठा हे करून ठेवलेला आहे। त्यामुळं तोही प्रश्न त्यांनी लवकरात लवकर सोडवायला पाहिजे। दुसरी गोष्ट स्वच्छतेचं टेंडर मी खुश तो काल आहे। कारण या ठिकाणी या शहराचा टेंडर 1-1.5 कोटीचं होतं, त्यावेळेला त्या टेंडरमध्ये 200 लोक कामाला होती, त्यामुळे या शहराची स्वच्छता होत होती। परंतु आज जर बघितलं या वेडेके कंपनीकडे 3 वर्ष झालं सलग टेंडर आहे, हे 3 कोटीवरनं आज 4 कोटीपर्यंत हे टेंडर गेलेलं आहे। जनतेची लूट या ठिकाणी प्रशासन करतंय आणि 4 कोटी देऊन 70-80 लोकांमध्ये या ठिकाणी शहरामध्ये दुरुस्ती किंवा स्वच्छता होऊ शकत नाही, हे वारंवार आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। तरी सुद्धा त्याच कंपनीला तुम्ही टेंडर देताय, याचा अर्थ दाल में कुछ काला है, याचा देखील खुलासा झाला पाहिजे। याशिवाय दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रशासनाकडून 50 ठराव गायब आहेत। आता सरकारी दप्तरातले 50 ठराव गायब आहेत म्हणजे हे ठराव कोणते आहेत, काय ठराव केलेले होते? मी माहिती अधिकाऱ्याखाली त्यांच्याकडे 1 वर्षापूर्वी माहिती घेतलेली आहे, त्यांनी मला पत्र दिलेलं आहे 50 ठराव गायब आहेत। मी त्यांना विचारलेलं आहे, लेखी माझ्याकडे त्यांना मी पत्रात व्यवहार केलेला आहे की हे ठराव कोणते होते, ते गायब कसे झाले, काय झालं, नेमकं त्याची अंमलबजावणी झाली का, बेकायदेशीर होते का, कायदेशीर होते का, यासाठी सुद्धा आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊन सीआयडी चौकशीची मागणी केलेली होती। परंतु सध्या प्रशासन असल्यामुळं एकमेकाच्या हातात हात घालून जनतेची लूट करण्यापलीकडे काही झालेलं नाही। त्यामुळे पुन्हा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याचा जाब विचारणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून
पुन्हा तहसील कार्यालयामध्ये आम्ही आंदोलन लवकरच करणार आहोत। त्या ठिकाणी 50 हे ठराव कोणते होते याचा शोध घेण्यासाठी एक कमिटी शासनाने नेमावी अशी आम्ही मागणी करणार आहोत। एवढं या ठिकाणी मी आज या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पालिका प्रशासनाला सूचना करतोय, आव्हान देतोय की त्यांनी त्वरित जे 60 कनेक्शन बंद केलेले आहेत ते त्वरित जोडावेत, अन्यथा कोणत्याही क्षणी शिवसेना स्टाईल आंदोलन केलं जाईल याची दखल त्यांनी घ्यावी।